धाराशिव जिल्ह्यातील येवती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आयोजित भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. कळंब मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. यावेळी आमदार पाटील यांनी जनतेशी संवाद साधत विकास, लोकहित आणि परिवर्तनाचा संदेश दिला. या सभेला कार्यकर्ते, महिला भगिनी आणि मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला. मतदान करावं यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय. जर आम्ही तुमच्याशी बेईमानगिरी केली तर रोज आम्ही तुमच्या गावामध्ये येतो जातो, 2 महिन्याला 3 महिन्याला बोटाला आणल्याशिवाय सोडू नका. हे आमचा शब्द आहे. कुठल्याही खोटारड्या बोलता मला बळी पडू नका. हे खोटारडे लोक आहेत, यांना खोटं बोलून सत्ता मिळवलेले लोक आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, प्रामाणिक लोकांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा. कसल्याही परिस्थितीमध्ये या गावामध्ये, या भागातल्या प्रत्येक नागरिकाचं, सर्व जाती धर्माच्या लोकांचं छोट्या छोट्या ज्या शासकीय योजना आहेत, त्या शासकीय योजना प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हा राज्य मतपटांती मी त्यावेळेस घेतला होता. आज मी घेतोय पंचायत समिती सदस्य आणि सदस्याच्या रूपानं. एवढीच विनंती करतो, मी काही जास्त मोठा व्यक्ती नाही. तुमच्या तसं का कार्यकर्त्याला जन्म घेतलेला कार्यकर्ता आहे. बांधवांना माझी तडफड एवढीच आहे की मी गरीबोतून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. सर्व समाजाच्या रूपाने, सर्व समाजाच्या आशीर्वादाने मी आतापर्यंत घडलोय. बाळासाहेबांचा प्रामाणिक शिवसैनिक आहे. शिवसैनिक म्हणजे गद्दारी नसते. आज 36 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतोय. जातीनं मुसलमान आहे, जातीनं मुसलमान जरी असलो तरी पठाण आहे. आणि पठाणाच्या मुसलमानाच्या रक्तात गद्दारी नसते. जे मनामध्ये असतं ते ओटावरती असतं. म्हणून शिवसेनेमध्ये आज 36 वर्षाला आज काम करतोय. म्हणून सर्वांना विनंती करायची आहे, जाती धर्माचं राजकारण न करता, पैशाचं राजकारण न करता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता काही पण करा, काही पण करा. पण या गावातून सर्व पक्षाच्या, सर्व म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या आणि मित्र पक्षाच्या लोकांना, कार्यकर्त्यांना विनंती करतो, कुठल्याही डाबाला न बळी पडता उद्याच्या 7 तारखेला फक्त या गावातून एवढे मत पडली पाहिजे की फक्त वरती मशाल, खाली हात वरती. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर जे आहे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र, मात्र 2 नेते जे आहे हे झुंज लढताना आपल्याला पाहायला मिळते. दादा, सभेला काय संबोधित करताय, काय परिस्थिती आहे सध्या? आम्ही हे जे सत्ताधारी आहेत, भाजप सरकार, यांनी शेतकऱ्यांचे हाल काय केलेत, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायच्या नावाखाली शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात किती पट वाढ केली, शेतकऱ्यांना आजपर्यंत कसं फसवलं गेलंय, शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतकऱ्याला यांच्या धोरणामुळे किती नुकसान झालंय ह्याची फक्त शेतकऱ्यांना आठवण करून देतोय. आणि शेतकऱ्यांना सांगतोय, सोयाबीन असेल, कांदा असेल, दूध असेल, किंवा ज्यांनी पॅकेज जाहीर केलं होतं, या पॅकेज पैसे किती पैसे आले आपल्या खात्यावर, तरी घोषणा केल्या होत्या त्याप्रमाणे पैसे आले का? हे फसवणूक करणारे लोक आहेत. त्यांची फसवणूक उघड करून फक्त त्यांना सांगतोय की आपण ह्या गोष्टी विचार करूनच येत्या 7 तारखेला आपण मतदान करावं. यासाठी आम्ही सभेला संबंधित त्या पद्धतीने करतोय. काय एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं विजन असणार? आम्ही जर जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आली तर आम्ही जे सांगितलं की आमच्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत, या ज्याप्रमाणे आपण बघतोय की प्रत्येक खेडेगावातून सुद्धा सर्वसामान्य माणसाची लेकरं चांगलं शिक्षण मिळावे हेतून इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. तिथं 1000 रुपये फीस भरतात. परंतु जिल्हा परिषद शाळा जर आपण दिल्ली मॉडेल प्रमाणे विकसित केल्या तर निश्चितच आपल्याला तिथं लेकरांना, कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या लेकराला फीस देऊन उच्च शिक्षण, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे अशा आधी सुरुवातीला आमचा संकल्प हाच असेल की दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळा विकसित करणे, इथली पटसंख्या वाढवणे आणि दर्जेदार शिक्षण आणि जे पुढच्या स्पर्धेच्या युगात टिकणारं शिक्षण आहे हे त्या विद्यार्थ्याला गावातच मिळेल ह्याची व्यवस्था करणे ही आमची प्राथमिकता राहील. अर्थसंकल्प शेतकऱ्यांचे नेते म्हणून तुमच्याकडे पाहिजे तर अर्थसंकल्प जाहीर झाला, कसं बघताय? अर्थसंकल्प आज मी वाचलं त्यात की अल्पभूधारक शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार. याआधीही म्हणले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. पण मला एवढंच सांगायचंय की उत्पन्न शेतकऱ्याचं दुप्पट व्हायचं तर लांबच. मालाचे भाव तेवढेच आहेत, त्यापेक्षाही कमी आहेत. कांद्याचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, पहिल्यापेक्षा कमी झालेत. परंतु उत्पादन खर्चात खूप मोठ्या प्रमाणात 3 पट, 4 पट, 5 पट. एक साधं उदाहरण 10-26-26 पोत्यात दिलं तर 10-26-26 पोतं 10 वर्षापूर्वी 421 रुपयाला होतं. आज ते पोतं 21 रुपयाला झालंय. उत्पन्न मात्र दुप्पट होत नाही. उत्पादन खर्च मात्र 3 पट, 4 पट, 5 पटीने वाढून शेतकऱ्यावरचा बोजा वाढतोय. शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये जे पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग वाढलेली आहे, तुम्हाला प्रतिसाद जिल्ह्यामध्ये कसं भेटत?
आम्ही ही लढाई सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सर्वसामान्य शिवसैनिक असतील, काँग्रेस कार्यकर्ते असतील यांना सोबत घेऊन ह्या सर्वसामान्य जनतेच्या जीवावर लढतोय आणि निश्चितच सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी राहील हा विश्वास आम्हाला आहे. विरोधकांना काय आव्हान करणार? विरोधकांना आव्हान, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, आम्ही जे मुद्दे मांडलेत यावर तुम्ही तुमचं मत मांडा, एवढंच माझं आव्हान आहे. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.